हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. मित्रांनो, आपल्या MPSC डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग मॉड्यूलमध्ये आपला थर्ड वीक आता सुरू होतो आहे आणि आपल्या तिसऱ्या वीकचे टार्गेट्स आहेत ते म्हणजे आर्ट अँड कल्चर आणि वर्ल्ड हिस्ट्री. पहिल्या 2 आठवड्यांमध्ये आपण जॉग्रफी हा जो GS1चा मेजर कॉम्पोनंट आहे तो आपण कव्हर केलेला आहे विथ डेली आन्सर रायटिंग आणि विथ वीकेंडचे टेस्ट. ज्यांनी यातले काही सेशन्स किंवा काही टेस्ट डिस्कशन्स मिस केले असतील त्यांनी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन एकदा बघा, त्यामधून ते कव्हर होतील. आता आपण पेपर 1चा सेकंड कॉम्पोनंटवर आपण शिफ्ट होतो आहे, तो म्हणजे हिस्ट्री. ॲक्च्युली सिलेबसमध्ये हा पहिलाच दिलेला आहे, पण आपण वेटेजनुसार जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा जॉग्रफीचं वेटेज 250पैकी साधारण 100 मार्कांचं असतं आणि हिस्ट्री आणि सोसायटीचं वेटेज आपलं 75 मार्कांचं असतं. हिस्ट्रीच्या टोटल असणाऱ्या 75 मार्कांच्या वेटेजमधलं पण आपलं जे वेटेज आहे या ठिकाणी जे आपण बघतोय हिस्ट्रीचं आर्ट अँड कल्चर आणि वर्ल्ड हिस्ट्री याचं वेटेज आजकाल जास्त वाढलेलं आहे. साधारण 50 मार्कांचे क्वेश्चन्स हे तुम्हाला एन्शंट आर्ट अँड कल्चर, एन्शंट मेडायवल म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, त्याच्यामधले असणारी आर्ट अँड कल्चर आणि वर्ल्ड हिस्ट्री जगाचा इतिहास यावर विचारले जातात. तर मग आज आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे की या विषयाचा नेमकी अभ्यास कसा करायचा, त्यासाठी कुठले सोर्सेस वापरायचे, त्याचा आवाका किती ठेवायचा. बाकी सोर्सेस वगैरे तर ठीक आहे, पण नेमकी हिस्ट्रीचा प्रॉब्लेम आपल्याला असा होतो की आपल्याला त्याचा आवाका किती ठेवायचा, किती खोलात वाचायचं, किती वरवर वाचायचं हे कळत नाही. आणि त्यामुळे होतं काय की आपण हिस्ट्रीला गरजेपेक्षा जास्त वेळ देत जातो. बघा ना, तुम्ही म्हणजे मार्कांचं जर वेटेज पाहायचं ठरवलं, जॉग्रफीला आपल्याला 100 मार्कांचं वेटेज आहे आणि हिस्ट्रीला 75 मार्कांचं वेटेज आहे. तर ऑब्व्हियसली जर हिस्ट्रीला पूर्ण हिस्ट्री म्हणतोय आम्ही, म्हणजे एन्शंट, मेडायवल, मॉडर्न, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर इतिहास म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स आणि वर्ल्ड हिस्ट्री हे सगळं मिळून 75 आहे आणि जगाचा आणि भारताचा भूगोल याला मिळून 100 आहे. म्हणजे आपल्याला कळतं आहे ना की भूगोलाचा सिलेबस कंपॅरेटिव्हली कमी आहे, मार्क्स जास्त देतात. त्याउलट तुम्ही सोसायटीमध्ये येणार, सोसायटीचा तर सिलेबस भूगोल आणि इतिहासापेक्षा कमी आहे, पण त्याला मार्काचं वेटेज 75 आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की अभ्यास करत असताना ज्या विषयाला जेवढं वेटेज आहे त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं गेलं पाहिजे. कारण हिस्ट्रीचे जर तुम्ही बुक्स बघाल, तुमच्याकडे असणाऱ्या एकूण पुस्तकांपैकी साधारण 40% मटेरियल किंवा कंटेंट बुक्स हे इतिहासाचे असतात आणि हिस्ट्रीसाठी तर स्काय इज द लिमिट. त्यामुळे हिस्ट्री आपल्याला एक व्यवस्थित स्ट्रक्चरल पद्धतीने अभ्यास करायचा असतो. विनाकारण इतिहासाला करंट अफेअर्सशी जोडायची काहीच गरज नाही आहे. की बरेच जण म्हणतात की आता सध्या औरंगजेबाचा इश्यू चालला आहे आणि त्यामुळे मग त्या इतिहासावर प्रश्न येतील. इतिहासामध्ये असं नसतं. हिस्ट्री इज अ पास्ट इव्हेंट, हिज स्टोरी. इतिहासात काहीतरी झालं आहे त्याला करंट कसं काय करतोय ना आपण, तर त्याचा लोड घ्यायचा नाही. काही स्टॅटिक एरियाज आहेत ज्यावर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. तर आज आपण त्यावर फोकस करणार आहोत आणि त्या अनुषंगाने मग आपल्याला बघायचं आहे की नेमकी कोणकोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आणि सोर्सेस मग कसे घ्यायचे. सर्वात अगोदर मी आर्ट अँड कल्चरबद्दल बोलेल किंवा ओव्हरऑलच हिस्ट्रीबद्दल आधी मी सुरुवातीला सांगेल. बघा, इतिहास म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या डोळ्यासमोर येतं ती म्हणजे नावं आणि दुसऱ्या म्हणजे तारखा. बघा, जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत तुम्हाला या दोघांची गरज नाही लागत. तुम्हाला काही नावं आठवले नाही आठवले काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या लक्षात काही तारखा राहिल्या नाही राहिल्या काही फरक नाही पडत. तुमचं ॲनालिसिस तगडं असलं पाहिजे. ॲनालिसिस म्हणजे कसं, बघा इतिहासाचे 2 पैलू असतात. लेट्स टेक ॲन एक्झाम्पल. एक असतं स्पेशलाइज्ड नॉलेज आणि दुसरं असतं तुमचं जनरल नॉलेज. आता एक साधं उदाहरण देतो, फॉरगेट अबाउट आर्ट अँड कल्चर. स्पेशलाइज्ड एक्झाम्पल इतिहासामधले म्हणजे कसं, आपल्याला माहिती आहे सिंहगडाची गोष्ट माहिती आहे बरोबर. स्पेशलाइज्ड नॉलेज म्हणजे काय, त्याच्या फॅक्ट्स बरोबर, की तानाजी होते, मग त्यांनी कल्याण दरवाजातून गेले, मग शेलार मामा होते, सूर्याजी होते, उदयभान होता बरोबर, मग महाराज म्हटले गड आला पण सिंह गेला. ह्या झाल्या फॅक्ट. येते लक्षात. जनरल म्हणजे काय की महाराजांनी गड सर करत असताना कोणती टेक्निक वापरली किंवा कोणतं युद्धनीती वापरली, हे झालं जनरल. जनरलमध्ये मला फॅक्ट माहीत नसल्या तरी चालेल, पण मी रफली आन्सर देऊ शकतो. आणखीन थोडं पुढे जायचं म्हणजे की आता 1857चा उठाव बघा. जनरल म्हणजे काय, स्पेशलाइज फॅक्ट म्हणजे काय की 1857चा उठाव कुठे झाला, कशामुळे झाला, मंगल पांडेंनी पहिल्यांदा गोळी कोणावर चालवली, मग झाशीच्या राणींना कोणी हरवलं वगैरे वगैरे. ह्या झाल्या सगळ्या स्पेशलाइज फॅक्ट. त्या आधीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला लागायच्या. आता जनरल फॅक्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील, 1857च्या उठावाची कारणे द्या, त्या उठावाचे परिणाम सांगा. 1857चा उठाव हा फेल का गेलेला आहे, 1857च्या उठावाचे दूरगामी परिणाम काय आहेत,
येते लक्षात. आणि हे आन्सर्स मला स्पेशल काही माहीत नसतानाही मी देऊ शकतो आहे. सो दिस इज डिस्क्रिप्टिव्ह. वेड्यासारखं पाठांतर करायचं नाही, हिस्ट्रीचा बाऊ करायचा नाही. बाऊ म्हणतात ना, चांगला शब्द आहे ना, चांगल्या मराठीत त्याला बागुलबुवा म्हणतात, पण एवढं सॉफिस्टिकेटेड मराठी जाऊ देऊ. कसं असतं की ह्या अननेसेसरी गोष्टीचा म्हणजे राईचा पर्वत नाही करायचा आहे आपल्याला, लिमिटेड गोष्टी बघायच्या आहेत की जनरल गोष्टी ॲनालिसिस लक्षात ठेवा, त्यावर तुम्हाला क्वेश्चन येतात. मग आता तुम्ही म्हणाल की सर मग ॲनालिसिस लक्षात ठेवा म्हणजे काय करायचं, तर सगळ्यात पहिलं असतं जेव्हा तुम्ही आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करतायत, जुनी पुस्तकं जी तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला वापरत होतात ती बघू नका, कारण त्यामध्ये ॲनालिसिस नाही आहे दिलेलं. ॲनालिसिस म्हणजे आपल्याला काय काय बघायचं असतं. सगळ्यात पहिला पॅटर्न येतो तो म्हणजे की लाईफ ऑफ द टाईम. तुम्हाला यावर क्वेश्चन्स विचारले जातात. लाईफ ऑफ द टाईम. मग आता तुम्ही म्हणाल सर लाईफ ऑफ द टाईम म्हणजे काय. लाईफ म्हणजे की त्या काळातलं जीवनशैली कशी होती यावर प्रश्न विचारले जातात. की अकबराच्या काळामध्ये व्यापार कसा चालायचा, किंवा अशोकाच्या काळामध्ये मग त्याची धम्म पॉलिसी कशी होती, गुप्त कालखंडाला गोल्डन पिरियड का बरं म्हटलं जातं, सुवर्णयुग का म्हटलं जातं. येतंय लक्षात. फॅक्ट कोणी विचारणार नाही. मुघल कालखंडातल्या 4 सुलतानांची किंवा बादशांची यादी करा आणि त्यावर टिपा लिहा. समुद्रगुप्त शॉर्ट टिप लिहा. अशा टाईपचे क्वेश्चन्स येणार नाहीत. आपण भाषणं नाही करत आहे तिथे, अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग, याची गरज नाही. फॅक्ट्स नाही विचारणार, व्यक्तींबद्दल नाही विचारणार. थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, पॉलिटिकल हिस्ट्री तुम्हाला विचारणार नाहीत. नाही विचारणार. ते स्पेशलाइज फॅक्ट आहे. पॉलिटिकल हिस्ट्री म्हणजे कोण कोणाचा मुलगा, कोणी कोणाशी लग्न केलं आणि मग ते कसं, नाही विचारणार ते. हां, प्रश्न कसे विचारले जातात तुम्हाला असं नाही विचारणार 3 पानिपतच्या युद्धांवर टिपा लिहा. प्रश्न एकदा UPSCने मागे विचारला होता, पानिपतची युद्ध पानिपतलाच का झाली, की भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी जी 3 युद्ध झाली पानिपतची ती तिथंच का लढली गेली. ॲनालिसिस आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्हाला लाईफ ऑफ द टाईम माहीत पाहिजे. आणि मग या लाईफ ऑफ द टाईममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, तर सगळ्यात पहिले तुम्हाला त्या काळातली इकॉनॉमी माहीत पाहिजे, की त्या काळात गोष्टी कशा चालायच्या. साधं उदाहरण देतो, हडप्पामध्ये तुम्हाला विचारणार नाहीत काय काय सापडलं, किंवा ते ग्रेट बाथ स्नानकुंड सापडलं आहे ना त्याच्यावर नोट लिहा. तुम्हाला विचारतील हडप्पा काळातली अर्थव्यवस्था कशावर आधारित होती, आणि सगळ्यांना माहिती आहे व्यापारावर आधारित होती. बरोबर. प्रश्न असे विचारले जातील, हडप्पापासून तर गुप्त कालखंडापर्यंत अर्थव्यवस्थेत कसे बदल होत गेले. सुरुवातीला आपण हंटर गॅदरर्स होतो, बरोबर, कंदमुळं वगैरे गोळा करायचो. त्याच्यानंतर हडप्पा ट्रेड, मग शेती, मग व्यापार, अशी चेंज होत गेली. हे ॲनालिसिस लागतं आपल्याला. सो इकॉनॉमीवर क्वेश्चन येतील. इकॉनॉमी म्हणजे काय, 2च, एकतर आपल्याकडे ॲग्रिकल्चर होतं किंवा ट्रेड होतं. सो लाईफ ऑफ द टाईमचा अभ्यास करत जात जा. तुम्ही कोणतंही पुस्तक वाचत असाल त्यातली पॉलिटिकल हिस्ट्री गाळा आणि त्याच्यानंतरचा जो ॲनालिसिस असतो ते बघायचं आहे आपल्याला. इकॉनॉमी नंतरचा पुढचा आहे तो तुम्हाला लाईफ ऑफ द टाईम, जीवनशैली म्हणजे त्या काळातलं समाज जीवन कसं होतं, समाज कसा होता, सोसायटी कशी होती. आणि मग सोसायटी म्हणजे काय काय येतं आता, जसं की त्या काळामध्ये धर्म कसे होते, धर्माचा विकास कसा होत गेला. बघा, देवांच्याही संकल्पना विकसित होत गेलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं, हडप्पामध्ये कोण होते, पशुपती शिव, बरोबर ना, मदर गॉडेस, मातृदेवता वगैरे ह्या होत्या. वैदिक काळामध्ये कुठले देव आले तुमचे, इंद्र, वरुण, अग्नी, वायू. आज करतो का आपण इंद्र, वरुण, अग्नी, वायूंची पूजा. देवाचे फॉर्म बदलले ना, रिलिजन चेंज झाले. बरोबर. वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था स्ट्रॉंग होती, नंतरच्या काळात जाती व्यवस्था रूढ झाली. का झालं, कसं झालं, का बरं वर्णव्यवस्थेवरून आपण शिफ्ट झालो. बरोबर. देवांची संकल्पना का बदलली, वर्शिप, पूजा करण्याच्या पद्धती कसं काय बदलल्या. वेगवेगळे नवीन रिलिजन आले, जैनिझम, बुद्धिझम, या पद्धतीने हे रिलिजन. त्यावर ॲनालिसिस विचारलं जातं. पुढचं विचारतात तुम्हाला स्त्रियांची परिस्थिती कशी होती. उदाहरणं द्यायचं झालं तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांना बऱ्या प्रमाणात फ्रीडम होतं. गार्गी, मैत्रेयी, अपाला, लोपमुद्रा यांनी वेदांमध्ये पण ऋचा लिहिलेल्या आहेत. पण नंतरच्या काळामध्ये त्याची परिणिती एवढी झाली की मग सती प्रथा, पडदा पद्धती, विधवा पुनर्विवाह नाही, बालविवाह या पद्धती. मग असं कसं बदलत गेलं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. ॲनालिसिस करायचं आहे. डोकं चालवा इन द सेन्स पुस्तकात दिलेलं असतं, शांत डोक्याने वाचा, फक्त फोकस त्यावर करा. पुढचा येतो जाती व्यवस्था. मी म्हटलं की कशी डेव्हलप होत गेली. बरोबर.
12 बलुतेदार सिस्टीम डेव्हलप झाली आहे. वर्णांवरून कसं काय शिफ्ट झाले, वर्णांमध्येच जाती, जातींच्या आणखी पोटजातींवरून मग काही आपण म्हणतो अस्पृश्यता कशी डेव्हलप झाली काय, हे सगळं बघायचं आहे. मी सांगतो कशातनं वाचायचं काय ते. पुढे कास्ट आणि वर्ण मी सोबतच लिहितो, बरोबर. पुढे येतो याच्यामध्ये सोसायटीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन येतं ना, तुमचं प्रशासन. मग प्रशासन असेल तर 2 प्रकारचं प्रशासन, एक येतं तुमचं रिव्हेन्यू प्रशासन आणि दुसरं येतं तुमचं मिलिटरी प्रशासन. मिलिटरीवर क्वेश्चन येत नाहीत की कोणाची फौज कशी होती, मग ते युद्ध आले ना, हे सगळे युद्ध याच्यात येतात. रिव्हेन्यू प्रशासनवर विचारलं जातं की अकबराच्या पॉलिसी काय होत्या. राजा तोडरमल होता बघ, ऐकलेत का हे शब्द, नसतील ऐकले हरकत नाही, मी सांगतो कशातनं वाचायचे तर. राजा तोडरमल, मग त्यांनी काय केलं कसं केलं, राजा हा किताब दिलेला त्यांना. अल्लाउद्दीन खिलजीच्या काय पॉलिसी होत्या, गुप्तांच्या वेळेस काय पॉलिसी होत्या, चाणक्य काय म्हणतायत की नेमकी कशा पद्धतीने रिव्हेन्यू आला पाहिजे, राजा कसा असला पाहिजे वगैरे, ते सगळं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं, लाईफ ऑफ द टाईम हे झालं, बरोबर. आता बघा मी तुम्हाला आता पुढची गोष्ट सांगतो की नेमकी प्रश्न कशा पद्धतीने आता विचारले जातात. हे झालं लाईफ ऑफ द टाईम. म्हणजे आता तुम्ही सपोज जर लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, तुम्ही मौर्य साम्राज्याबद्दल अभ्यास करताय, तर अभ्यास कसा करायचा. पुस्तकामध्ये कसं दिलेलं असतं, मौर्य साम्राज्याचं थोडंसं बॅकग्राऊंड, त्याच्यामध्ये कोणते कोणते राजे झाले, कर्तृत्ववान राजे, त्यांनी काय केलं, कुठल्या लढाया केल्या, काय 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 सगळं, मग तिकडची अर्थव्यवस्था कशी चालायची, हे सगळं असतं. अभ्यास करताना फक्त यावर फोकस करायचा. बेसिक नावं लक्षात ठेवा. चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार आले, बिंदुसारनंतर मग अशोका आला आहे, अशोका, म्हणजे हे राजांची यादी लक्षात पाहिजे. डिटेलमध्ये जायची गरज नाही. कोणत्या साली त्यांचा राज्याभिषेक झाला आहे आणि कोणतं युद्ध झालं, काही गरज नाही. फोकस यावर हवा. पुढची गोष्ट येते, हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना तुम्हाला टाईमलाईन लक्षात हवी. कोणाच्या नंतर काय झालं आहे, राजांची नावं नाही म्हणत आहे, कोणत्या डायनॅस्टी, कोणत्या साम्राज्यानंतर कुठलं साम्राज्य आलं आहे. हडप्पानंतर काय, वेदिक नंतर लेटर वेदिक, वेदोत्तर म्हणतात त्याला. लेटर वेदिकच्या नंतर महाजनपद आहेत, महाजनपदांनंतर मौर्य साम्राज्य आहे, मौर्यांनंतर मग इंडो ग्रीक, पार्थियन, कुशाण, मग आता याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की मग शक आधी आले का कुशाण. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, टाईमलाईन व्यवस्थित करा. तुम्ही जिथे नोट वगैरे काढत असाल तिथे लिहून ठेवा ना टाईमलाईन, कोणानंतर कोण आलं आहे तर. मग गुप्त आले, गुप्तांनंतर कोण, 500 वर्ष काय होतं, मग सल्तनत तर 1200मध्ये सुरू झाली, गुप्तांचं साम्राज्य 600मध्ये संपलं. गुप्तानंतर हर्षवर्धन येतो, सुलतानांमध्ये पण आधी कोण, मग मुघलांनंतर म्हणजे ही टाईमलाईन माहीत पाहिजे. स्टोरी आहे ना ही. त्यात साऊथ इंडियन हिस्ट्री येते, चेरा चोला पांड्या, त्यात विजयनगर साम्राज्य येतं. म्हणजे तुम्हाला ही टाईमलाईन माहीत पाहिजे, कोणाच्या वेळेत काय काय झालेलं आहे. मराठा साम्राज्य आहे, तर ही टाईमलाईन आपल्याला लागते आणि टाईमलाईननुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, आता मी तुम्हाला एक सॅम्पल उदाहरण देतो, बरोबर. आता आपण असं कन्सिडर करू की जुन्या काळामध्ये राजा असायचा ना. प्रश्न कसे विचारायचे ते, की हाऊ द थिअरी ऑफ किंगशिप हॅज बीन इव्हॉल्व्ड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. राजाची संकल्पना काळानुसार भारतीय समाजामध्ये कशी बदलत गेली. चला आता मी तुम्हाला एक सांगतो कसं उत्तर बनवायचं आहे. आता अल्टिमेट डिफिकल्टी, याच्यापेक्षा टफ प्रश्न नाही येणार. आता मला सांगा, राजांची नावं लिहिणार आहेत का इथे आपण. राजाची संकल्पना काळानुसार कशी बदलत गेली. आता मी सांगतो कसं. वैदिक कालखंडामध्ये कसं होतं, वैदिक कालखंडामध्ये तुमची नाणी नव्हती, इकॉनॉमी डेव्हलप झाली नव्हती, बरोबर. का, कारण मी इकॉनॉमीचा अभ्यास केला आहे, बघा डोकं कसं चालवतो आहे. वैदिक कालखंडामध्ये इकॉनॉमीची कन्सेप्ट नव्हती, नाणी वगैरे नव्हती, बार्टर सिस्टीम, वस्तूंची देवाणघेवाण करायचे आणि वस्तूंची देवाणघेवाण करायचं त्याच्यासाठीचं बेस्ट मीडियम होतं म्हणजे तुमचं गोधन, म्हणून तर गोधन म्हणतात ना त्याला, बरोबर. त्यामुळे काय व्हायचं, तुमच्याकडे राजाकडे असा खूप पैसा नसायचा. आता राजाकडे खूप पैसा कसा असेल मला सांगा. आज पैसेवाला माणूस कसा ओळखला जातो, त्याच्या बँकेत पैसे असतात किंवा त्याच्याकडे नोटांची थप्पी लागलेली असते. जर मला सांगा माझ्याकडचं धन म्हणजे माझे कॅटल, माझे गुरेढोरं म्हणजे माझं कॅटल आहे. एका लिमिटच्या पुढे मी पैसा साठवू शकत नाही ना. आज मी नोटा साठवू शकतो, गुरेढोरं कशी साठवणार, कारण ते मेंटेनन्स लागेल ना त्याला. म्हणजे राजा एका पॉईंटनंतर जास्त श्रीमंत असायचा नाही. म्हणजे राजा ज्याच्याकडे पैसा नाही, समाजाचा दस्तूर आहे, नियम आहे समाजाचा की ज्याच्याकडे पैसा नाही त्याला खूप रिस्पेक्ट नाही. राजाला खूप रिस्पेक्ट नव्हता. म्हणजे राजा लोकांमधलाच एक असायचा. आपण 10 लोक बसलो आहेत, थोडंफार याला जास्त नॉलेज, आपण असतो ना अटेम्प्ट देताना बसतो, ज्याला जास्त नॉलेज असतं त्याला आपण सर म्हणतो, तसा राजा होता. पण तो बसायचा आपल्याच लायब्ररीला, जे सगळे सोबतच राहायचे. त्याच्यानंतर वैदिक पिरियड नंतर
काय आलं आहे तुमचं, हळूहळू महाजनपदांचा उदय होत गेला. महाजनपदांचा उदय झाल्यानंतर मग राजसंकल्पना यायला लागली. आता थोडे नाणी वगैरे छापायला लागले ना, ते सोन्याची नाणी, सोन्याची नाही, चांदीची नाणी, तांब्याची नाणी, ही नाणी यायला लागले. राजाकडे हांडा भरून सोनं यायला लागलं. एका हांडा भरून सोन्या चांदीमध्ये तो 10 गुरंढोरं घेऊ शकायचा. म्हणजे हळूहळू राजाची संकल्पना आली, आता रिस्पेक्ट वाढायला लागला. बघा संकल्पना कशी चेंज झाली. आधीचा राजा वन अमंग द इक्वल, सर्वांमधला एकच. दुसरी संकल्पना, हळूहळू आता राजाला काय म्हणतो आपण, मानपान प्राप्त व्हायला लागला, रिस्पेक्ट व्हायला लागला. मौर्य आले, मौर्यांच्या काळामध्ये साम्राज्य बनवलं आहे त्यांनी. मग साम्राज्य बनवलं आहे, मग राजा काहीतरी ग्रेट आहे ना. मग ग्रेट कोण आहे, देवबीव नाही आहे, कारण देव आता रिलिजनमध्ये असे डायरेक्ट देवाशी कम्पेअर नाही करत. मग अशोक कोण बनतो, अशोकाने मग आपल्या उपाध्या, टायटल म्हणतात त्याला, उपाधी करतो. जसं आपलं शिवाजी महाराजांची उपाधी ना छत्रपती, टायटल आहे ना ते. मग अशोका त्याचं टायटल घ्यायला लागला, देवानाम प्रियदासी, की मी देव नाही आहे, मी सगळ्यांपेक्षा वर आहे, पण मी देवाचा प्रिय दास आहे, देवानाम प्रियदासी. अशोका गेला, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं आहे, तुमचं कुशाण आले. कुशाण पण चीनमधून आले होते. चीनमधून आले की लोकांची एथनिसिटी वेगळी आहे, बरोबर ना, दिसायला वेगळे दिसतात. बघा, मंगोलियामधून येणारे. आता मला सांगा, मंगोलियामधून एखादा राजा आला आहे, वेगळ्याच एथनिसिटीचा दिसतोय, आणि आपल्याकडची मेजॉरिटी ऑफ द जनता वेगळ्या एथनिसिटीची आहे. आणि राजाकडे मी बघतोय, अरे मी म्हणतोय असा का दिसतोय हा राजा, तर असा नाही दिसायला पाहिजे ना, तो तर यार वेगळा दिसतोय. मग कुशाण सांगायला लागले, काय आम्ही असं का बरं दिसतो वेगळं, कारण आम्ही देवपुत्र आहोत. आणि म्हणून कुशाणांनी देवकुळं लावायची सुरुवात केली, आणि देवकुळे किंवा देवकुळ ही सुरुवात तिथून झाली. बघा, वैदिक कालखंडामध्ये कसं होतं, राजा सर्वांसोबत राहायचा. नंतरच्या काळामध्ये काय झालं, राजा थोडा ग्रेट झाला. अशोक म्हटला, मी देव नाही आहे, पण मी देवाचा प्रिय दास आहे, कारण गरज होती त्या काळाची तशी. नंतर कुशाण आले. कुशाण म्हटले, दास बीस नाही, मी देवाचा मुलगा आहे म्हणून असा दिसतो. तू देव पाहिला आहे का, नाही, मग असाच दिसतो देव. येतं आहे का लक्षात, कशी संकल्पना इव्हॉल्व होत जाते. मग येतात गुप्त. गुप्त साम्राज्य हे बघा, वर्णाश्रम सिस्टीमचे 3 लेअर होते. बघा, मी याच्याशी लिंक करतोय आता. वर्णाश्रम सिस्टीममध्ये 4 लेअर आहेत, ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण आणि शूद्र वर्ण. गुप्त हे वैश्य वर्णाचे होते. आणि बघा, वैश्य वर्णाचा जर राजा बनतोय तर त्याच्यावर 2 वर्ण ऑलरेडी आहेत ना, ब्राह्मण वर्ण आणि क्षत्रिय वर्ण. मग ब्राह्मण वर्ण आणि क्षत्रिय वर्ण वैश्य राजाचं का ऐकेल. मग गुप्त म्हणायला लागले, तुम्ही आमचं ऐका, कारण आम्ही परम भागवत आहोत, आम्हीच देव आहोत. म्हणजे जी सुरुवात तुमच्या आमच्यासारख्या इक्वॅलिटीवरून झाली, नंतर तो देवाचा दास झाला, त्यानंतर तो देवाचा मुलगा झाला, आता तोच देव बनला आहे. हे ॲनालिसिस असतं. आणि मग नंतर मग इस्लामिक राजवटी आल्या आहेत. इस्लामिक राजवटीमध्ये देवाशी किंवा अल्लाशी कोणी कम्पेअर करतच नाही, म्हणजे नाहीच होऊ शकत, की फॉरबिडेड आहे इस्लाममध्ये ते. मग ते काय म्हणतात, की आम्ही देव पण नाही आहे, आम्ही देवाची मुलं पण नाही आहेत, आम्ही देवकुळ पण नाही आहेत, आम्ही काय देवाची जमिनीवर पडलेली सावली आहोत, कारण देव वर आहे कुठंतरी, त्याची सावली जमिनीवर पडलेली आहे. आणि याला चांगल्या भाषेत पर्शियन लँग्वेजमध्ये म्हणतात झिल ए इलाही, आणि मग तो शब्द येतो झिल्लेलाही. येतं आहे का लक्षात. इंटरेस्टिंग आहेत फॅक्ट्स या. म्हणजे अशा पद्धतीने या संकल्पना डेव्हलप झाल्या. बाकी मग ब्रिटिश आले, त्यांचा देव म्हणजे काय, त्यांचा राजा कुठेतरी लंडनला बसला, त्यांनी देवबिव ही संकल्पनाच वापरली नाही, मग ते व्हाईसरॉय वगैरे असे चालत गेले. सो हे ॲनालिसिस झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला मग हे थरोली वाचलं गेलं पाहिजे, टाईमलाईन रेडी पाहिजे. सो तुम्हाला काय करायचं आहे, ही जी टाईमलाईन आहे ती तुमच्या डेस्कवर वगैरे कुठेतरी लिहून ठेवा, जे मी तुम्हाला नोट प्रोव्हाइड करेल. आता हिस्ट्री वाचायचं असेल ना, 2 पुस्तकं आहेत, जसं मी कालच्या मेसेजमध्ये पण टाकलं आहे. काय, एकतर R.S. शर्मा किंवा सतीश चंद्रा, त्यांचे मराठी अनुवाद पण उपलब्ध आहे. पण सगळंच वाचायचं का, नाही ना, काही गरजच नाही आहे ना सगळं वाचायची. पण मग आता एवढं फिल्टर करायला सर आम्हाला वेळ पण आहे, मी देतोय ना मग नोट्स, तेवढ्याच बघणार आहोत, कशाला वाचतायत बाकीच्या नोट्स. मी जेवढी नोट देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कवर होऊन जात आहेत, सर्व कवर होतं, बरोबर. हे सगळे पॉईंट मी त्यामध्ये सांगितलेत, फक्त लिंकेजेस तुम्हाला लावायचे आहेत. क्लिअर. बेसिक असलं की मग लिंकेजेस लावता येतात. पुढचा मुद्दा येतो, जेव्हा तुम्ही आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करतात, आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करताना तुम्हाला आर्किटेक्चरबद्दल शिकावं लागतं. स्थापत्य शैलीमध्ये पण 2 प्रकारच्या स्थापत्य शैली आहेत. एक हिंदू स्थापत्य शैली आणि दुसरी येते इंडो इस्लामिक स्थापत्य शैली. दिलंय मी नोटमध्ये, सेपरेट टॉपिक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, बिंदास बघा त्यात. म्हणजे एक येते तुमची इंडो
इस्लामिक आणि दुसरी येते तुमची द्राविड आणि नागर शैली. मग साऊथची मंदिरं सगळी द्रविड शैलीमध्ये, उत्तरेची मंदिरं सगळी नागर शैलीमध्ये. येते लक्षात. आर्किटेक्चरमध्येच तुम्ही बघायला गेलं तर तुमची इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, सिंधू सभ्यता, हे पण एक महत्त्वाचा टॉपिक येतो. म्हणजे हेड्स बघायचे, त्याच्या अंडर मी नोट्समध्ये सगळं हे प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला. बरोबर. पुढे येतं तुमची शिल्पकला, स्कल्पचर म्हटलं जातं त्याला. आणि हे जे स्कल्पचर आहे त्याच्यामध्ये दोन, गांधारा स्कूल ऑफ आर्ट येतं, गांधार, मथुरा आणि अमरावती. आपला अमरावती नाही, आंध्रामधला अमरावती. मग हे टॉपिक्स यामध्ये कव्हर होतात. येते लक्षात. बाकी मग प्रत्येक राजाची रिलिजियस पॉलिसी काय, वर्णवाली पॉलिसी काय वगैरे ते सर्व याच पद्धतीने अभ्यास करायचा. जसं आता अशोकाचा धम्म कशामध्ये येईल, मग जेव्हा तुम्ही मौर्य साम्राज्य अभ्यासाल त्या रिलिजनमध्ये कव्हर होईल मग अशोकाचा धम्म. बरोबर. अकबराचे काहीतरी लिबरल मेजर होते ना, अकबराने पण काहीतरी एक नवीन तो लिबरल राजा म्हणतात आणि मग त्याने इबादत खाना वगैरे बनवला होता, हे सगळं इथे येतं. किंवा विजयनगर साम्राज्य, जे कृष्णदेवराय वगैरे हे जे राजे होते ते वर्णाश्रम व्यवस्था परत आणणारे होते, ते इथे कव्हर होतं. जे सांगायचा मुद्दा कसा आहे, तुम्ही राजाच्या अंडर वाचण्याऐवजी या हेडिंग्सच्या अंडर ते वाचत जा. नोटमध्ये मी दिलेलं आहे, तुम्हाला क्लिअर होईल ते. आणि स्टोरी बनवा राव, त्या गोष्टींची स्टोरी बनवत जा की कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट होत आहेत, कशा पद्धतीने चालले आहेत. सेम इज द केस आता याच काळामध्ये. मग सपोज आता मुघलांच्या काळामध्ये जेव्हा आपण जातो, मुघल किंवा सल्तनतच्या काळामध्ये तुमचा सुफी पंथाचा उदय झाला आहे, तो त्या चॅप्टरमध्ये कव्हर होतो. किंवा त्याच काळामध्ये भक्ती चळवळीचा उदय. अगेन प्रश्न असं नाही विचार ज्ञानेश्वरांवर टिप लिहा 10 मार्कर. तुम्हाला भक्ती चळवळीची कारणं, त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह प्रश्न या टाईपचे विचारले जातात. येतं आहे लक्षात. कारण मीमांसा बघा, जैन धर्म किंवा बुद्ध धर्म, बुद्धिझम, जैनिझम याच्यावर तुम्हाला असं नाही विचारणार की याचं काय आणि तसं काय, फॅक्च्युअल डेटा नाही विचारणार. जैन धर्माच्या उदयाची कारणं किंवा बौद्ध धर्माच्या उदयाची कारणं, जैन धर्माचे भारतीय संस्कृतीला असणारे योगदान, बौद्ध धर्माचे भारतीय संस्कृतीचे जगाला असणारे योगदान, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म याच्यामध्ये काही खटके उडालेत का, त्याची कारण मीमांसा करा. अशा टाईपचे प्रश्न येतील. फॅक्ट लक्षात ठेवू नका. मी जी नोट शेअर केली आहे त्याच्यामध्ये सगळं कव्हर केलं. इंटरेस्टिंग आहे. हिस्ट्री यार या अँगलने वाचा तरी ना कधी आयुष्यात. इतिहास एवढं घाबरायचं काय काम आहे. आणि इतिहासामध्ये असा काही प्रॉब्लेमच नाही की सर मला कन्सेप्ट समजली नाही. 1857चं युद्ध झालं आणि कोणी मला भेटलेला असा एकही प्राणी नाही पाहिला, सर मला नाही समजलं. झालं युद्ध. काय याच्यामध्ये ॲनालिसिस काय आहे ना, किंवा याच्यामध्ये कन्सेप्ट काय, वाचन करा तुम्ही. प्रॉब्लेम काय झाला आहे, आत्तापर्यंत आपण जो इतिहास वाचत होतो ना, आपण अननेसेसरी गोष्टींवर फोकस करतो आहे. शाळेमध्ये पण तोच प्रॉब्लेम, नंतर आपण ऑब्जेक्टिव्हची तयारी करायला लागल्यावर पण तोच प्रॉब्लेम. आणि आपली मग विचारसरणी किंवा आपली जी थॉट प्रोसेस आहे ती ह्या साईडने कधी शिफ्टच नाही झाली की अरे याचं असं का झालं आहे. कधी केला का तुम्ही विचार, पानिपतचं युद्ध पानिपतलाच का झालं. प्रश्न विचारू देत जा, पडू देत जा स्वतःला, का झालं असं. बरोबर आहे ना. तानाजी कल्याण दरवाजानेच का बरोबर गेले, दुसऱ्या दरवाजाला काय प्रॉब्लेम होता. ठीक आहे, सिलेबसमधलं असू द्यात किंवा नसू द्या. माझं म्हणणं आहे इतिहासाचा अभ्यास करत असताना व्हाय विचारत जा. व्हाय, का म्हणजे पॉलिटिकल इश्यू जे चालले त्याच्यावर नाही का विचारायचं. तुम्ही बघा ना ते का बरं होते असे, काटकोनातच का बरं रस्ते होते हडप्पाचे. काही प्रश्नांची उत्तरं देतात, काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळत. ऋग्वेदामध्ये 10व्याच मंडलामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेबद्दल का बरं सांगितलं आहे. बरोबर ना. का बरं त्या काळामध्ये, जसं मी आत्ताच म्हटलं तुम्हाला, वैदिक कालखंडामध्ये नाणी का बरं नाही वापरायचे, किंवा राजाकडे आर्मी वगैरे का नव्हती, मोठी मोठी युद्ध वैदिक काळात का नाही झाली, नंतरच का झालं, अशोकाने धम्म का स्वीकारला, ही प्रश्न पडू देत जा. माझं म्हणणं ते सगळं मी नोटमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला मिळेल. आय होप तुम्हाला हा एक ॲप्रोच लक्षात आला असेल की नेमकी आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. क्लिअर. तर हा जो टॉपिक आहे तो दिसायला मोठा दिसतो आर्ट अँड कल्चरचा, पण ट्रस्ट मी गाईज सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे. जेव्हा तुम्हाला खाटकन कळतं की अरे असं पण झालेलं आहे आपल्या आजूबाजूला, हे समजतच नाही मग हे. आणि जेव्हा तुम्हाला हे समजायला लागतं वाचन केल्यानंतर, मग मजा येते. जसं की आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण देतो. काही धर्मांमध्ये, लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, हिंदू धर्मामध्ये माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्याला क्रिमेट करतो ना, अग्निडाग दिला जातो.
आणि इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये काय केलं जातं, किंवा जुन्या काळामध्ये पण हडप्पामध्ये काय केलं जायचं, बरियल केलं जायचं, बरोबर, प्रेतं पुरली जायची ना. मग हडप्पामध्ये जर प्रेतं पुरली जात होती, वेदिक कालखंडामध्ये नंतर मग क्रिमेशन किंवा अग्निडागाची कुठून आलं आहे, प्रश्न पडला पाहिजे ना, का बरं झालेलं आहे. तर त्याचे एक उदाहरण आहे, त्याचे बरेचसे थेरीज आहेत. त्यातली एक थेरी असं सांगते की हिंदू धर्मामध्ये अग्नीला देवापर्यंत पोचवण्याचं एक माध्यम समजलं जायचं. त्यामुळे माणसाला जर आपल्या आत्म्याला देवापर्यंत किंवा न्यायचं असेल तर त्याला अग्निडाग दिला जातो. त्यामुळे यज्ञ ही संकल्पना तिथूनच येते. तुम्हाला जर देवापर्यंत काही पोचवायचं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, यज्ञामध्ये आपण काय टाकतो, समिधा टाकतो ना, त्याच्यामध्ये काहीतरी तूप असतं वगैरे वगैरे वगैरे. कारण अग्नी इज द इंटरमेडियरी बिटवीन मॅन अँड गॉड. अग्नी देव मग तो होता, तो देव काय करायचा, माणसाच्या गोष्टी देवापर्यंत पोचवायचा, म्हणून अग्नी आहे. ही संकल्पना बाकीच्या धर्मांमध्ये नाही. येतं आहे का लक्षात आहे. प्रश्न पडू देत जा. आन्सर रायटिंग खूप सोपं होतं. मी दिलं आहे सगळं नोटमध्ये, एकदम इंटरेस्टिंग नोट आहे. तुम्ही ते टार्गेट पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल यार डेली टार्गेट काय मोठे आहेत, एका दिवसात सगळं मेडायवल वगैरे वाचणार 100 पानं दिवसात न वाचायला काय प्रॉब्लेम आहे. मराठीतून, मराठी राहू द्या, इंग्लिश राहू द्या, भस्म्या झाल्यासारखं पुस्तक संपलं पाहिजे इतिहासाचं. तर रेंगाळत नाही बसायचं. मी अपेक्षा केली का जॉग्रफीचं एका दिवसात 100 पानं वाचून घ्या, 10 वाचले खूप झाले. इथे तसं नाही आहे. तुमच्याकडे आठवड्याचे टार्गेट्स आहेत सगळे, 60 पुस्तकं संपली पाहिजेत सगळी. क्लिअर. चलो, आणि शेवटचा टॉपिक येतो आहे आपला वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास. अगेन राज्यसेवेचे तर PYQ उपलब्ध नाही आहेत, UPSCचे आहेत. आणि UPSCच्या PYQवरून आता ट्रेंड असा लक्षात येतो की दरवर्षी एकच प्रश्न असतो, तो वर्ल्ड हिस्ट्रीवर असतो. मग कुठले टॉपिक असतात ते वर्ल्ड हिस्ट्रीचे ठरलेले टॉपिक आहेत, तेवढेच वाचा. ते मी तुम्हाला नोटमध्ये दिले. हार्डली 40 पानांची नोट आहे माझी, ती पण एकदम छोटी, एवढंसं हँडबुक येते. तुम्ही जर बघाल ते A4 साईजचं पेज नाही, एवढंसं हँडबुक आहे 40 पानांचं. तेवढंच वाचा, ट्रस्ट मी, तो एक प्रश्न आरामात डील होईल. एका प्रश्नासाठी का बरं 200 पानाचं पुस्तक वाचतोय आपण, ते पण भलं मोठं. बघा ना राव, डील बघा ना तुम्ही ही यातली, कोणतं बेटर जात आहे. तर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय काय वाचावं लागतं, तर मी म्हणेन सगळ्यात पहिलं तुम्ही वाचा औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आता मी इथे काय म्हणणार नाही फॅक्ट वगैरे, कारण आपल्याकडे तशाच फॅक्ट कमी असतात, कारण जगाच्या इतिहासाच्या फॅक्ट नाही आहे तेवढं, कुठल्याच बुकमध्ये नाही सापडत. सो तुम्ही नॉर्मल जरी चॅप्टर वाचलं तरी चालेल त्यातलं. दुसरं येतं याच्यातलं, जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा अमेरिकन अँड फ्रेंच रिव्होल्युशन, अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांती यामध्ये येतं. मग त्याचे पॉझिटिव्ह का झाली, कशामुळे झाली, त्याचे परिणाम काय. तिसरा येतो तो म्हणजे कॉलोनायझेशन, वसाहतवाद, कॉलोनायझेशन अँड डिकॉलोनायझेशन, वसाहतीकरण आणि निर्वसाहतीकरण दोन्ही. वसाहतीकरण का झालं, वसाहतवाद का वाढला, कॉलनी का बरं बनल्या, आणि त्या कॉलनी सोडून पण का गेले, दोघांचे ॲस्पेक्ट आहेत. पुढचा येतो तुमचा चौथा टॉपिक, तो म्हणजे वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2, पहिलं आणि दुसरं महायुद्ध. आणि पाचवं येतं तुमचं कोल्ड वॉर, दॅट इज शीतयुद्ध. दॅट्स इट. कॉजेस, इम्पॅक्ट, बस. कॉजेस, इम्पॅक्ट, कॉजेस, इम्पॅक्ट, सगळ्यांचं हेच विचारलं जातं. याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न नाही विचारला जाणार, ट्रस्ट मी. दॅट्स इट, एवढंच आहे हिस्ट्रीसाठी. त्यामुळे लोड घ्यायचा नाही. माझं म्हणणं ते, एकदा पाण्यात उतरा तरी, पोहायला तरी सुरुवात करा ना. लेक्चर सर काय बघा, मग मी तेच म्हणतो, हिस्ट्रीचे लेक्चर घ्यायला हे कन्सेप्ट, मग 40 लेक्चर तर त्याला आहे का वेळ आत्ता आपल्याकडे. ऐकायला छान वाटेल हो इतिहासाचे लेक्चर, कोणाला बोर होतं गोष्ट ऐकायला, बरोबर. आणि पाठांतर नाही करायचं. इतिहास एकदा तुमच्या मनाला भेटला ना, तुम्हाला पाठ नाही करावा. अगेन मी परत सिंहगडाच्या गोष्टीवर येतो. नोट्स काढल्या आहेत का, पाठांतर केलं आहे का, पुस्तकात वाच, कसं काय लक्षात आहे, सगळ्या डिटेलनिशी माहिती आहे. कारण यार आपण ती मनापासून वाचले, ती आपली गोष्ट म्हणून आपण शिकतो. जशी ती आपली गोष्ट आहे, हा इतिहास पण आपलाच आहे ना. साऊथ इंडियन हिस्ट्री, नॉर्थ इंडियन हिस्ट्री, थोडा तन्मयतेने बघा तो इतिहास. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाचू नका. कालही मी मेसेजमध्ये तेच म्हटलं आहे, अभ्यास करायचा आहे म्हणून वाचू नका, गोष्ट ऐकायची आहे म्हणून वाचा. बघा तुम्ही, मी लिहून देतो तुम्हाला, इतिहासात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बाकी जर आपण आपले डेली डिस्कशन्स वगैरे तर करूयातच, त्यामधून आणखीन गोष्टी क्लिअर होत जातील, बरोबर. हे सेशन मी काही जास्त ताणत नाही, त्यामुळे आता आय होप तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल. काहीतरीही डाऊट्स असतील, शंका असतील, प्रॉब्लेम्स असतील तर मला विचारा, आपण त्यावर डिस्कस करू. बाकी तर आपलं डेली आन्सर रायटिंग तर सुरूच राहील, त्याचं पण डिस्कशन मी घेणारच आहे. आणि विकेंडच्या टेस्टला पण त्यानुसार आपण डील करूया, ठीक आहे. प्रीच्या दृष्टीने हा वीक आहे, हा एवढा महत्त्वाचा नाही आहे, पण
मेन्सला हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. ओके, बाकी आपल्या नोट्सच्या बाहेर काही वेगळं बघू नका. पुस्तकं भरपूर मिळतील, मराठीतही मिळतील, इंग्लिशमध्येही मिळतील, पण मी म्हणेल वेळ आणि त्याची युटिलिटी बघता फक्त आपल्या नोट्स पहा. ट्रस्ट मी, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही. चलो मग आजसाठी आपण थांबूयात. आय होप हे सेशन तुम्हाला फायदेशीर ठरलं असेल. काही डाऊट्स असतील तर परत एकदा सांगतोय, बिनधास्त विचारा आणि आज मग आपण थांबू मग या ठिकाणी. ठीक आहे, चलो देन, बाय बाय, टेक केअर, सी.